आहे. वारकरी संप्रदायाचा कळस तुकाराम बाबा आहेत. वारकरी संप्रदायाचा विस्तार नामदेव बाबा आहेत. वारकरी संप्रदायाचा खांब नाथ बाबा आहे. आणि वारकरी संप्रदायाची गुरुनिष्ठा निळोपर आहेत. शरीरामध्ये जसे पंच प्राण आहेत, सृष्टीमध्ये जसे पंचमहाभूते आहेत, तसे हे 5 संत म्हणजे संप्रदायाचा प्राण आहे. प्राण आहे. याचं कारण आहे, जगात जेवढे संप्रदाय झाले असतील आपल्याला घेणं नाही, आपला काही संबंध नाही. या सृष्टीत वारकरी असा संप्रदाय आहे की तिथं वय विचारलं जात नाही, जात विचारली जात नाही, उत्पन्न विचारलं जात नाही, तुमची कास्ट विचारली जात नाही, तुमचं लिंग विचारलं जात नाही, तुमचा पैसा विचारला जात नाही, तुमचं पद विचारलं जात नाही. कोणी या आणि विठ्ठल म्हणा. जगातला एकमेव संप्रदाय वारकरी संप्रदाय. कोणी या, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, स्त्री, पुरुष, कोणी या आणि तुमचा स्वतःचा उद्धार नाही, अख्ख्या कुळाचा उद्धार करून द्या. तुमचा एकट्याचा तर होईलच. तुम्ही आमच्याकडे या, विठ्ठल म्हणा. तुमच्या एकट्याचा नाही, अख्ख्या कुळाचा उद्धार नाही. एवढंच नाही, तुम्ही मागच्या जन्मातून सुद्धा मुक्त व्हाल. मागली या जन्मा मुक्त झाला. कारण वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे. पायाच ज्ञानदेव आहे. 12व्या अध्यायात असं म्हणणं आहे, अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, पण ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. त्याला 3 शब्द आहेत. अभ्यास केला तर ज्ञान आहे, ज्ञान आलं तर देवाचं ध्यान आहे, रियाज केला तर पक्वाद आहे, प्रॅक्टिस केली तर गायन आहे, पुस्तक उचकलं तर कीर्तन आहे, व्यायाम केला तर पैलवान आहे, लिंता ठेवली तर व्यापार आहे, कष्ट केले तर भाकर आहे, आणि नम्रता ठेवली तर पैसा आहे. त्याला सूत्र आहे ना, सूत्र आहे. अभ्यास करा तर ज्ञान आहे, रियाज करा तर पक्वाद आहे, व्यायाम करा तर पैलवान आहे. फुकाट कोण दे आणि का द्यायचं? त्याला 3 गोष्टी आहे. तुम्ही रियाज करा, अभ्यास करा, पण उलट आहे का? अभ्यास केला तर ज्ञान आहे, आणि ज्ञान आलं तर देवाचं ध्यान आहे. पण 10व्या अध्यायाचं म्हणणं याच्या थोडं उलट आहे. या जगात आतापर्यंत बोंबलत हिंडणाऱ्याला देव भेटला नाही. नाही, खानदानीत भेटला नाही. काम सोडा, हिंडा बोंबलत सोडा, अख्या अंगाला गंध. ही सगळी नाटक आहेत. भाकरी खाऊ नका, सफरचंद आणा, चहा पिऊ नका, दूध आणा. हे वाचलं कुठं? आणि उपवास करणाऱ्याच्या तर खानदानी देव भेटत नाही, त्याला तर नाहीच. तुम्ही मला जगात एखादा ग्रंथ दाखवा की उपवास करणाऱ्याला देव भेटला, पण आठवड्यातून एक डायजेस्टिव्ह सिस्टीम क्लिअर होण्यासाठी ठीक आहे. आणि वैष्णव आहे म्हणून 15 दिवसातून एक एकादशी केली. महिनाभर उपवास. काय चक्रम लोक आहेत. महिनाभर अन्नपडे सगळे चालू. तुम्हाला हे सांगितलं कोणी? मोकार खाजवी तिकडेच दिपका लावून गण लावा. एक वाक्य सांगा, जगातल्या सगळ्या संप्रदायाचा सार आहे कर्म हाच देव आहे. कर्म हाच देव आहे. प्रामाणिकपणे पखवाद वाजवा, देव आहे. कळकळीनं कीर्तन करा, देव आहे. तुम्हाला सांगितलं, तुम्ही जगात जेवढे ग्रंथ आहेत सगळ्या विश्वात, म्हणतो मी, जगात नाही विश्वात, तुम्ही सगळ्या ग्रंथाचा सार काढा. सार एकच आहे. चांगलं वागा, भजन करा, मोठ्याचा आदर करा आणि नीतीने जगा. याच्यापेक्षा काय सांग? तुम्ही पारायण करून करणार काय? कुठाने तर चालूच आहे. तुम्ही करणार काय? तुमचं आचरण जर चांगलं असेल तर देव होण्याचा अधिकारच तुम्हाला आहे. तुम्ही बारीक निरीक्षण, आपलं खाजवी तिकडेच गणला, ही नाटक आहे. मला हे चालत नाही. तुम्हाला पहिलीच ओवी सांगतो,
ओवी इतकी सुंदर दहावी आहे संपय कर्म हाच देव आहे. त्याला नव्वा द्यायचं सरळ सांगते आगा कर्मी जेव म्हणून एक वाक्य सांगतो तुम्हाला. जगात जेवढे संत झाले आतापर्यंत बोंबलत हिंडणारे एकही संत नाही ज्यांनी कर्म चांगलं केलं त्याला देव भेटले. तुम्ही अभ्यास करा. नाही डोंगरात जाऊन बसले या काय डोंगरातल्या माणसाला देव भेटला ना या काय नाही. मग नको सगळ्या एकांतात गुहेत जाऊन बसा बसा जागा डोळे आणि येऊ दे विचार काहीच काही असं नाही झालं. तुम्ही परत नीट आहे का ज्यांनी कर्म जगाचा इतिहास आहे. जगातले सगळे संत देवाकडे गेले. सावताबाबा असे संत आहेत देव त्यांच्याकडे. तुम्ही अभ्यास करा अख्खं जग देवाची पूजा करताय. देव तुकोबारायची पूजा करत. तुम्ही अख्खे गुरुवार केले मार्शिस मधले केले संपले मार्शिस मधले गुरुवार संपले संपले नाही संपले. लबाड बोलू नका वागण्यात काही फरक. मी कुठाने तुम्हाला सांगितलं तुमच्या गुरुवारचा यंदा काय गोळ झाला माहिती का. शेवटचा गुरुवार एकादशीला होता. 26/12 शेवटचा गुरुवार होता आणि 26/12 सपला एकादशी होती. आणि सपला एकादशीला सासवडच्या सोपान काकाचा समाधी सोहळा आणि तो गुरुवार तुम्ही संध्याकाळी सोडलाय. अशी तुमची देवी कोणती हे जे आहे ना महाराज हे वाक्य हे समजा तुम्हाला. जो वरी देखिला नाही तुका तो वरी अवघे संसारिक. जोपर्यंत आतलं येत नाही ना तोपर्यंत बाहेर ज्याला किंमतच नाही. तुमचं काय म्हणणं. मला जगात एखादी स्त्री दाखवा अख्ख्या जगात की पावडर लावून बाई गोरी झाली. अख्ख्या जगात मी गावातलं नाही म्हणून गोरवत होते का. घरी जाऊन मम्मीला सांग. अहो साबण पावडर कपडे हे ज्या जाहिराती आहेत जाहिरातीचा अर्थ नीट आहे का. त्या गोष्टीचं कौतुक म्हणजे जाहिरात. ती गोष्ट खरी थोडीच आहे. त्या गोष्टीचं ते कौतुक आहे. 30 रुपयाचा साबण 3 कोटीच्या हेलिकॉप्टर मधून पडतो. तो लावल्यावर माणूस हेलिकॉप्टरला धरून वर जातो. हे कौतुक आहे. पुरीचे केस वाढल्यावर तिची उंची वाढती. मम्मी मला सगळी छोटी म्हणत्या. अगं तू तर कुठं छोटी आहे. इथं इतके वाईट दिवस आहेत कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हातारीलाच दात नाही आणि ती म्हणती हे मला पोषण देत. आता काय मी म्हणतो देऊ दे तू लावी ते कुठं हा प्रश्न. अंदाला दळीत कुत्रं पीठ खात. आता फेर अँड लवली लावून जर माणसं गोरे होत असते मी इतके दिवस सावळा कसा राहिला. जाहिरात करणं म्हणजे हे त्या गोष्टीचं कौतुक आहे. जसं आपल्याकडे नवीन कीर्तनकार झाले का नवीन कार्ड छापितात कार्ड आणि ते कीर्तन संपलं का येण्याला वाटायची कार्ड आणि त्या कार्डावर काय छापितात. रामायणाचार्य भागवताचार्य शिवपुराणकार शिवचरित्रकार आणि समाज प्रबोधनकार. मग सगळं तू एकटाच करीतो. आम्ही 31 वर्षी काही खेकडं धरितो. अरे आता हे नटना नट ढिला झाला. 31 वर्ष डांबरीवर गेले महाराज. माझे इतके तर कीर्तन कोणी केले नाही. एका जन्मात हिंडला तर कोणीच नाही. एवढा हा तुमचा फक्त असा ओढत आहे. मला 6 बाजून ओढत आहे. आता तर आपलं एक नवीन आलंय अण्णा शिवलिंग महाराष्ट्रात आहे. किती आणि शिवपुराण सांगणारा बाहेरच्या राज्यातला आहे. म्हणजे काय तोंड जोडायची पाळी. असं बोललं का क्लिक
क्लिक कर लगेच बातमी इंद्रीकर आरोपी. या जगात खरा बोलला का त्याचा बापू पटलाच नाही तर महाराज इतकं सुंदर आहे वारकऱ्याचं कीर्तन आहे म्हणून हे वारकऱ्याचं कीर्तन आहे म्हणून सांगतो. या जगातलं सगळ्यात जुनं शिवपीठ आळंदी आहे. हे लोकांना समजून सांगणारच कोण आहे. जगातलं जगातलं नाही विश्वातलं सगळ्यात जुनं शिवपीठ आणि शिवपीठाचं मूळ त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वर तीर्थ नाही आहे, तीर्थांचा राजा आहे. निवृत्तीश महात्मा नाहीये, विश्वाचे गुरु आहेत. आणि जो तिथं गेला त्याला का शिंदायची काय तिथून का शिल दिंडी नेतात केवढा येण्याचा जगातले सगळे संत म्हणतात जगातली सगळी तीर्थ निवृत्तीनाथाच्या कळालंच. माणसं कुटीचं लग्न करतात आणि बामणाच्या पैशावर माग प्रत्येक लग्नात हाच तमाशा आहे. तो काय केलं ते बामणाला म्हणते तो काय केलं तू पैसे मागवतो तो काय केलं काय केलं लफड्याचं जुळून दिलं याच्यापेक्षा काय ते जुळतच नव्हतं. इतकी विचित्र लोक आहेत महाराज. कुठ एक ओवी आहे साव्याध्यात महाराज मंडळीसाठी. मंगल अष्टक जर मुहूर्ताच्या काही सेकंद पुढे गेली सेकंद मिनिट तर साव्याध्यात अशी ओवी तद्रुपतेशी लग्न घटिका. लग्न घटिका जर हुकली तर संसार बरबाद होतो असं साव्या अध्यायाचं. आपण पाहत नाही ही सप्ती करणारे जे महाराज लोक नाही मोठमोठे कोट्यांची सप्ती करते याच्यासाठी ओवे एक आठराव्या त्यांनी ती वाचली पाहिजे. जी लोक मोठाली सप्ती करतात आणि रुपया खिशातला घालत नाही त्यांना कधीच पुण्याची प्राप्ती होत नाही असं अठराव्या अध्यायाचं म्हणणं आहे. त्यांच्या नावावर सप्त आहे पुण्य नाही ते उरलेल्या पैशाचा हिशोबच देते नाही तर पुण्य करायचं काय सांगतो. आणि हिशोब मागितलं का ते गाव बांध गावच उडत गेलं. पण यांना अजूनही हे कृपा काढणारी जी लोक आहेत काशीला विशीला लोक येणारे यांना एक ओवी अठराव्या अध्याय. तुम्ही ओव्या तुम्हाला सकाळपर्यंत येणार सकाळपर्यंत. अठराव्या कशी ओवी आहे त्यांना. तुम्ही जर लोकांच्याच पैशावर तीर्थयात्रा करत असाल तुमचा जर रुपया त्याच्यात घालत नसाल तर ती तीर्थयात्रा फेल आहे. सूक्ष्म बारीकात आता आपल्याला काय वाटतं हे चालतं कधी माना नाही तर नका माणूस 16व्या अध्यायाचं स्पष्ट म्हणणं आहे. शास्त्र सोडून वागलं का धक्का बसलाच. महाराष्ट्रात मला एखाद्या माणसाचं नाव सांगा का व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट मिलीत. इथं 2-4 जण आहेत. तुम्ही गंध किती लावा गंधबद्दल आपलं मत नाही. तुम्ही गंधाच व्हा पण तुमचं वाटोळच होणार. तुम्ही अभ्यास कर. जेवढे कोट्याधीश लोक आहेत कोट्याधीश म्हणजे मोकार पैसा एक माणूस आतापर्यंत घरी मिळाला नाही. कोणताही दाखवा मला त्या महाराष्ट्रात हॉस्पिटलला आणि मारताना 3 जणच असणार त्याच्याबरोबर डॉक्टर कंपाऊंडर आणि नर्स आणि ती घालणार माहित नाही हा कधी मिळाला तरी क्लिक पडली त्यांना तीव्र झटका ते मृत्यूशी 2 महिने झुंज देत होते. झुंज तो काय बिबट्या होता ते झुंज नव्हते ते गरीबाचा तळतळाट भोगीत होते. हे नाही चालत. ओवी पाठच करून टाका. शास्त्र म्हणेल ते सांडावे राज्यही तृण मानावे. म्हणून 16व्या अध्यायात पुजोन देव पाहिजे पेरोन शेतात जायचे आणि तो शोनी प्रसाद घ्यायचे आधी. या माणसाने माऊलीला 5 लाख रुपये दिले ना हा माऊलीचा प्रसाद मिळाला. असं चालत नाही. एक ओवी गायचं वाचून द्या
मेलं गायचं वासू. गाय दूध देत नाही. शेतकरी हुशार, शेतकरी पहिल्यापासूनच हुशार. त्यानं वासू फाडलं, तिचा दुसा भरला आणि गाय पुढे उभी. गायनं दूध दिलं. पण हा प्रयोग फक्त जर्शीला चालतो. गावरांना करतो एका लातात गडी घरात तांब्या. जर्शीला काय नाही, जर्शीला मालक जरी केला तिला काय फरक नाही. ओवी इतकी सुंदर आहे तिसऱ्या अध्यायात. सत्याचा ठोकसा काढला, आत तृणवटा भरला. सत्याचा भोगसा काढला आणि आत तृणवटा भरला. तुम्ही कुटीच्या गाड्यात काही लोकांना कुटी, एक कुटी 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 म्हणजे 100 लाख. कोणत्याही बसलेल्या माणसाला चॅलेंज आपलं. तुम्ही मला कुटीच्या गाडीतून उतरलेला माणूस फक्त कधी हसताना दाखवा. मागून पुढून कॅमेरा हसत नाही तरी उतरलं ना. अरे काय मुळ्यात तो खात इथं काळी पिवळी तू गाडी उतरवतोय ठणठणी देऊन तुला काय झालं. आणि ते आम्हाला महाराज तुमची पाय आमच्या घराला आमच्याच घराचा बघ्या झाला काय झाला. ते आपल्याला वाटतं पाया पडायचे 5-25,000 मिळतील. गेलो का महिना म्हणलं 5 कोटीचा नसा बंगला आहे त्याला. 5 कोटी. आणि ते झुंबर आहे ना, नाही तर झुंबर तोच 2.5 कोटीचा आहे. फ्रीज अख्ख्या गावाची 20 दारू बसत. बायकोला साड्या 3 कपाटे. जर पावसाळ्यात नेली बाकीचं तुम्ही त्यांनी सोपं शेता शिरतीच्या जर माणूस बसला डायरेक्ट खायला त्यावर उचला येत माणूस. आणि ते आम्हाला म्हणते महाराज बसत आमच्या सगळे. महाराज आता बाबर ना आता हनुमतलं आपला 4 तिथून काय म्हणते महाराज आता बाबा ना हे हनुमतलं बरं का हातात बा असावं. महाराज आपलं पण काय करता. एकच पोरगे दिशी येतं काहीच नाही महाराज. इकडून एक पोरगे 15 दिवस पळून गेली काले चालले. महाराज महाराज याच काय काहीच नको. मी बाहेर गेलो का भेटून दे बस. अरे 5 कोटी मला बाहेर जाऊ दे. मी भेटून काय म्हणतो. अरे 5 कोटीचा बंगला बांधला. एका चांगल्या पोराचा बाप झाला नाही. इथं भांडे घासणारीचा मुलगा कमांडो आहे. इथं भाजी विकणारीचा मुलगा फौजी आहे. हो हा देश फक्त गरीबाई आणि शेतकऱ्यांनाच वाचवला. तुम्ही अभ्यास करा होमगार्ड पासून. होमगार्ड, पोलीस, PI, API, वायुदल, नौदल, सैन्यदल, कमांडो, फौजी सगळे शेतकऱ्याचे पोर आहेत. अजून एका कीर्तनकाराचा पोरगा मिलिटरीत नाही. अजून एका प्राध्यापकाचा पोरगा मिलिटरीत नाही. व्यापारी तर घालू शकत नाही. पुढारी तर तो विषय केला. भविष्याच्या दृष्टीने काही ठोस निर्णय घेण्याच्या योगाने त्याचे पुढचं ऐकलं डोकं बंद होईल तुमचं. काही महाराष्ट्रातल्या मातीतल्या आया इतक्या भाग्यवान आहे. एकुलता एक मुलगा तरी मिळेल. या आईचं
खरं कौतुक केलं पाहिजे. एकच मुलगा आहे उलट होते. जाताना रडला निघाला रडायला लागला ए पाणी दूध डोळ्याचं माझं दूध प्यालायचं. आज माझ्या दुधाचं चीज झालं. 15 वर्ष सेवा करून घरी आहे अजून आम्ही भक्का नाही. आम्ही थकलो का तू ये काय माणसं अशा आहे खेड्यावर गरीबाची पोर तब्येती कमी खोबरं खाल्लं नाही खारका खाल्लं नाही लसणाची मिरची पापड आणि दही ताक खाऊन पोर मिळते आणि इडली इडली टोस बर्गर पिझ्झा नूडल मॅगी सगळं संपलं का कुरकुरे मॅगी खातो अरे आम्ही लहान असताना तुम्ही सगळे अभ्यास करा बसलेले तेव्हा काय शाळा शाळा सुटल्यावर कधीच घरचे नाही आला पाणी असलं तर वाड्या नाही दप्तर डोक्याला बांध तुला जसं यायचं तसं ये का आपल्या बापाने आपल्याला स्वाभिमानी झालायचं तुझं दप्तर तू घेऊन ये तुझा पाऊस पडतोय ना गोमटा घे तेव्हा काय छत्र होते का गोमट्या लई वाड्याला पाणी का चेटी हातात धरून ये दप्तर डोक्याला बांध गाडे का चपला डोक्यावर घे. आता शाळा सुटायच्या टायमाला तुम्ही शाळेपुढे गेले मला ट्रॅफिक पॅक होती एवढ्या आया पोरांना आणायला शाळेत पोरग आहे का तुम्ही मला हे सांग त्या गेट पुढं भिकाऱ्यावर वेळाने पोरग सुटलं का त्याचं टिफिनीच्या डबाईच्या त्यानं फक्त बोट धरून करायचं. 2.5 वर्षाचे पोरं मोबाईल खेळतात 2.5 तरी आई उलटी मूर्ख दिसत नाही ना त्याला मोबाईल दिला ना अख्खा स्वयंपाक होय तो रडत सुद्धा तुला सांगाय तरी लाज वाटते त्याला टपुऱ्या काचाचा चष्मा लागलाय. 2 टीचर दिसतात त्याला 2 टीचर UKG ला येते UKG ला टीचर तुम्ही एका विषयाला 2 जण कसे टीचर म्हणले पण तुम्ही एका बेंचवर 4 कसे काय त्याला 4 दिसत आणि आईला जर म्हणलं ना मुलाला मोबाईल देऊ नये महाराज खरंय हो पण इतका हट्टी येतो जर रडायला लागला ना मला तर नाहीच ऐकत पण त्याच्या बापाला सुद्धा ऐकत नाही त्याचा बाप मला माझा ऐकतो पण ऐकत नाही थोडस इकडे 2.5 वर्षाचं पोरग तुझं ऐकत नाही हा 40 वर्षाचा त्या शब्दाच्या पुढे नाही काय होत आहे काय झालंय त्याचं त्याला सरळ पोर नाही खरंय का खोट आहे तुम्हाला खोबरं खायला नाही खारका नाही काजू पाणीपुरी हो 100 तर इतके भिकारी लोक आहे नवरा बायको 2 जण नोकरी नाही स्वयंपाकच घेतली नाही रोडला जेव्हा जातात काय खातात माहिती पिठलं भाकर 150 रुपयाला पिठलं भाकर ए बाई पिठलं भाकर यांना खायला लागला खायलाच नाही आणि म्हणून ही पिढी अशी एक कोणता मिलिटरी जाईल याच्यातला कॅमेरा घ्या याची फोटो काढा त्यातला कोणता पोलीस भरती तुम्ही आज बघाय मला दाखवा तिची आई पुढे तुम्ही मुलासाठी कमवू राहील मला हे सांगा जाऊ दे जा कोणासाठी कमवू परत मागे जायचं आपल्याला ऊसाची साखर होईल साखरेचा ऊस म्हणाला नाही तिथे तुम्ही नाही काळजी करायची काय लहान भरगीळ भरपूर आहेत आता ही लग्न न झालेली जी पोर आहेत नवर देऊ नाही
यांनी आता असेच दिवस करायचे, काहीच नाही, फक्त सर्च करायचं. काय करायचं बोल, सर्च काय नाही, सर्च करायचं पण काय, गुगल. आपले दिवस बोगस गेले रे. काय सर्च करायचं, त्याला घेतोय सगळी. देव आहे पण तपश्चर्याशिवाय नाही. 25 वर्ष वारकरी शिक्षण समितीची तपश्चर्या आहे. माईकवर गातात ना माणसं, गातात म्हणजे फुकट गात नाही, तर तप आहे. कीर्तन गायन तपाशिवाय होत असते का. माऊलीच्या दरबारात जाऊन साधना केल्या, आळंदीतला प्रसाद अन्न खालंय, असं कोणी उठून मला गायक व्हायचं, तू येणार वेळाय का काय, हे असं नाही. हा आता हे बिचारे 25 वर्ष सेवा चालवली, निदान 2 पोरं मी म्हणतो नाही महाराज हो द्या, पण निदान वायात तर जाणार नाही. आज काय अवस्था आहे, आज गणपती मंडळाच्या अध्यक्षाला गणपतीची आरती, एवढी वाईट अवस्था झाली. खरंय का खोटं. शेवटी गणपती विकणाऱ्याने यंदा आरतीची पुस्तकं फुकट ठेवल्या, ती पुस्तक ने लोक फक्त कडक कपडे घालतात, पांढरे केस काळी करतात. आता जर डॉक्टर आणला ना की डॉक्टर इथं आणि एवढं जर चेक केलं ना 20 येणे निघतील. कशाबाई माहिती आहे, त्या मालिकांपाई हा त्या घराचा तमाशा झाला. त्या मालिकांपाई थोबाड वासू वासू मालिका पाहिजे, मग स्वयंपाक करीन काहीच करीन काहीच करीन. त्यांच्या मागितलं मीठ टाकलं त्याच्या ती भाडकं. आणि मालिका तुम्हाला स्पष्ट सांगते, सर्व पात्र काल्पनिक आहे आणि खरे ठरले तर तो योगायोग. आता हे समजून कोण सांगेल यांना. काय नाही. आणि म्हणून हे शरीर आहे, काय आहे शरीर. ह्या गावचा तंटामुक्ती अध्यक्ष मन एवढे, ह्या गावचा तंटामुक्ती अध्यक्ष मन आहे. या गावचा पोलीस पाटील मन आहे. या गावचा लोकनियुक्त सरपंच मन आहे. आणि हे अख्खं गाव मन चालित आहे. पण तो मन थोडा नादीगडी आहे. नादी म्हणजे त्याला प्रेयशी आहे. प्रेयशी म्हणजे कोण रे, गर्लफ्रेंड. आणि प्रियकर म्हणजे बॉयफ्रेंड. करेक्ट. तुला आहे का गर्लफ्रेंड. प्रयत्न चालू आहे. हा मन जो आहे ते बारीक आहे, तो थोडा नादी आहे. आणि त्याला एक प्रियशी आहे. बोलला गेलं बा मना. आणि ती आहे ना ह्याच गावात राहते, म्हणजे कॉलनीतल्या कॉलनीत येते. आणि त्याच्या प्रियशीचं नाव आहे इच्छा. इच्छा. आता या दोघांचं जमलंय प्रेम. हा पडलाय तिच्या प्रेमात, ती पडली याच्या प्रेमात. घोटाळा असा झालाय, दोघांनी केलाय आपला तमाशा. मन म्हणतंय माळ घाली इच्छावंती कळ का. मन म्हणतंय अभ्यास करी इच्छावंती. 11 फेब्रुवारीला 12वीचा पेपर आहे, 21 फेब्रुवारीला 10वीचा पेपर आहे. मन म्हणतंय व्यायाम कर इच्छावंती, थंडी वाजली झोपून घे. हा पडलाय तिच्या प्रेमात, ती पडली याच्या प्रेमात. कोण मन. आणि तिला माहीतच नाही हा गडी नपुसक आहे. कोण मन. म्हणजे आता तिला बाळ होणार नाही. बाळ होणार नाही का, कामाची तृप्ती करणारा नपुसक आहे. म्हणून 7वा अध्याय म्हणतो इच्छा ही कुमारी झाली. ती कुमारी, तिला बाळ होणार नाही. आता तिला बसला धोका. आता सगळ्या मुली उत्तर द्या. मोबाईल बंद करा. तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला, पोरी नो सगळ्या पोरी सांगा, जर एखाद्या मुलाने धोका दिला, मुलं धोका देत नाही, मुलं कधीच धोका देत नाही. नाही नाही, ती जबाबदारी मी घेतो. ती धोका का देत नाही, मिळतच नाही.
मिळाले तुम्हाला. आता समजा पोरीनं तुम्हाला एखाद्याने धोका दिला, एखाद्या पोराने देत नाही, पोरं पण दिला, तर तुम्ही ही गोष्ट सांगाल कोणला? मैत्रिणीला. आईला सांगू शकत नाही, बापाला तर वारा लागू देत नाही, आईच्या तर कानाला खडा नाही. मग तुम्ही सांगा का मैत्रिणीला? करेक्ट. असा सखोल अभ्यास पाहिजे मैत्रिणी. आता ही गेली तिच्या मैत्रिणीला सांगायला, बाई मी त्याला मेसेज टाकला, त्याने मला हाय केलं, त्याने मला रस प्यायला दिली, मी नवगाला सोसाचा रस प्यायला, कारण मी जर मागून मला कळलं त्याच्याकडे पैसे नाही, त्याला गाड्यावर काम टाकलं, असं परत काय आहे. ती म्हणते बाई तुला तरी प्रिय करे, मला तर कोणीच नाही. त्याच्या प्रियशीचं नाव आहे, तिच्या मैत्रिणीचं नाव आहे माया. प्रेम करणार आहे मन, प्रियशी आहे इच्छा, तिची मैत्रीण आहे माया. आणि हा सगळा तमाशा मायेचा आहे, कोण कोणचा बाप नाही, कोण कोणचा भाऊ नाही. आणि ही तिला सांगायला गेली, बाई मला धोका दिला. ती म्हणली, बाई मला नवराही नाही, प्रिय करायला नाही. ही म्हणली, तू काम काय करते? ती म्हणली, मी एकच काम करते, जन्माला आलेला जीव गुंतून मारणे हा माझा धंदा. त्याला मोक्ष मिळू द्यायचा नाही, त्याला भजन करू द्यायचं नाही, असं कोण म्हणते? गेलं बाबा माया. इच्छावंती बाई तुला मारणार भजन वारकरी संप्रदायात आहे, आणि भजन केलं की माया मरते. माया म्हणते मी मरू दे ग, पण मला नवरा न करता 16 पोरं आहेत, आणि माझ्या पहिल्या पोराचं नाही, 16च्या 16 ऐकायचे दादा. पहिल्या पोराचं नाव आहे मी मी मी. माझ्यामुळे तुमचा संसार झाला, मी म्हणून राहिले, दुसरी राहिली नसते, त्याला तिसरी केली असते. माझा पाय लागला, तुझा पायच कसा आहे? मी गायक आहे, मी वादक आहे, मी महाराज आहे. पहिला मुलगा आहे मी, दुसरा पोरगा आहे तू, तिसरा पोरगा आहे तुझा, आणि चौथा पोरगा आहे माझा. आणि ह्या जगातली सगळी भांडणं 4 शब्द जावे, मी तू तुझं माझं, हे झाले 4. आता 16तून 4 गेले, 12 राहिले. आता 12 आहे का? पहिला आहे काम. काम काम आहे का तरुण पोरं? बरोबर नाही का? काम शरीरात तयार झाला की तो डोळ्यावाट बाहेर पडतो. काम शरीरात तयार झाला की तो डोळ्यावाट बाहेर पडतो. पहिलं पाप डोळ्यात तयार होत, आणि डोळ्यात काही ताकद नसल्यामुळं ते पाप मनाकडे पाठवलं जातं. आणि मन काय करतं? त्या 10 इंद्रियांना खवळून देतं, आणि विद्वान माणसाकडून सुद्धा चुकीची घटना घडते. याचं उत्तर दुसऱ्या अध्यायात असं आहे, विषयातलं धाव घेणं हा इंद्रियाचा स्वभाव आहे. आणि ओवी असे त्याला, एक इंद्रिय जे जे म्हणते तेच पुरुष करते, तरले न तरते विषय सिंधू. आणि हा प्रश्न अर्जुनाने तिसऱ्या त्या देवाला विचारला होता. विद्वान माणसं सुद्धा कधी कधी का फापलतात? त्याची ओवी इतकी सुंदर आहे, ज्ञाने विन नासिले बुद्धी भेदाशी आली. त्यांना ज्ञानाचा यांना अहंकार झाला, यांची बुद्धी भ्रष्ट झाली, हे इंद्रियाच्या अधीन झाले, आणि यांचा कार्यक्रम झाला. काम येतो, आणि कामाला 7 गोष्टी एक लिहून ठेवा. नीट बस. 1 कामाला वय नाही. 2 कामाला जात नाही. 3 कामाला नाथ नाही. 4 कामाला कुळ नाही. 5 कामाला शील नाही. 6 कामाला काळवेळ नाही. आणि 7 कामाला लाज नाही. तुम्ही सर्वे करा, सगळ्या महिला, सगळ्या पळून जाणाऱ्या पुरी अल्पवयीने 13 ते 18 सर्वे करा, आणि एकही मुलगी विद्वान मुलाबरोबर कधी पडून गेली नाही. पुरींचं वैशिष्ट्य, पोरगी हुशार पोराच्या नादीच लागली. पोरगी प्रेम करताना ब्रिलियंट पोरं कधीच करणार नाही, असं जगात घडणार.
पोरगी भंगरीत पोराच्या नादी लागली. भंगरी म्हणजे इन मराठी छपरी, एकदम दरिद्री. मोटरसायकली चोरीतोय, पार्टी घेतोय, आणि ही त्याला म्हणते माझ्या डोळ्यात नाही काही नट पाहते. तो काम आहे, आणि काम हा पहिला पोरगा आहे. दुसरा पोरगा आहे क्रोध, आणि पाया पडतो तुमच्या राग आकडा. खून करायला काय 5-6 दिवस लागत नाही, मला मर्डर करायला काय दुपार लागत नाही, गोळीबार करायला काय दुपार लागत नाही. तुम्ही वाईट वागता का मला हे समजत नाही. काही झालं तर केलेल्या कर्माचा पश्चाताप तर माणसाला. तुम्ही वाईट वागून करणार काय करणार. दोघांची मारामारी झाली, एक मेला आणि एक आत गेला, काय करायचं. इष्टिटीचं करायचं काय. काय करणार तुम्ही, काय करणार. आता एखाद्याला म्हणतो तुला कीर्तन संपल्यावर 10 लाख देतो इंदुरकर बोकसला दिले, ती 10 लाख खर्चाची का. तुमचं भेषा काम देतोय का. आणि मारामारीचं कारण काय. डिफर का दिला, हॉर्न का दिला, लाईट का दिली, करा फोन, बोलवा येडे. परदेशी उसाचा ट्रॅक्टर आला, बरोबर डबल ट्रॉली होती त्याला, 3 बेवडे आले, एवढीच होते कपडे पाहिजे. त्यांनी हॉर्न वाजवला ते ड्रायव्हरने. आता ते चूक झाली का. त्यांनी गाडी आडवी घातली त्याला, हॉर्नच का वाजवला. हे म्हणले बा, ते म्हणलं बा तुम्ही आडवे आले, काय समजत होतो बेल होते, हे ठेवून दिले. आता तो ट्रॅक्टर होता, वाकडा पाना घेऊन उतारला, मोठा टायर खोलायचा पान आहे ना टांगी, एकच हल्ली ती गायची, पण गुडघेव हल्ली गेले. हे उतानी पडले पाठपर्यंत, पेल असल्यामुळे वाटी कळली नाही, सराकडी उतारल्यावर पाहिलं मोठा नऊन काढाय. मग आता म्हणता येईल ना अपघात झालाय, हातानं बारगाड्या मोडून घ्या. मोटरसायकल 4 पेले फुल टाईट झाले. आता 4थं मोटरसायकल उकड बसेल असं कॅरेज तांगड्या भागेल चाललं एवढत वेळ होत दरिद्रीच धडाक धडाक दोन्ही बॉल सटकला मी आलं. आणि त्याच्या 10व्याला इंदुरीकरचं प्रवचन ठेवलं. काय वांग सांगू का मी 10व्या. मी म्हणतो 10व्याच्या प्रवचनाला ओवी नको का. मग बॉल सटकण्याची ओवी कुठं आहे ज्ञानेश्वरी. पहिला काम, दुसरा क्रोध, तिसरा लोभ, लोभ लोभ, चौथा मत, काम क्रोध. माझी पोर आहे ती मायेची. काम क्रोध लोभ मत. आणि आज मत झालाय लोकांना. सगळे एज्युकेटेड लोक नीट आहे का. 40% शाळेतले पोरं मोबाईल मध्ये रमी खेळून बेकारी झाले. एक माणूस शाळेकडे पाहत नाही. फक्त 2दा जायचं शाळेत, 15 ऑगस्ट 26 जानेवारी. आता परदेशी का परदेशी असे कपडे घालून जातो यानंच इंग्रज उचकून लावलं. कोणाच्या गोळ्या खातून चालला घरी. आणि काय 5 वर्ष मी कीर्तनात बोलत आहे. आणि ते शाळेतले मोबाईल बंद करा, शिक्षकांचे मोबाईल बंद करा. त्यांनी बातम्या टाकू टाकू मला आरोपी केलं. महाराज मी खरं बोलण्याचे लय फळं भोगले. मला अजून मिटले नाही. मला कावळा शिवल्यावरच मिटते. रोज नवं लफड आहे माय बोलते. मला लोकांना लफड सुरू. आज शिळीला बोलला, उद्या बोकडाला बोलला. या शाळेतल्या पोरांचे मोबाईल गेले. तुमचं काय मत आहे. खराब झाले पोर. 10% कीर्तनात बसलेले लोक शेअर मार्केटमध्ये विकारी झालेले. इथं 2-3 जण येतात. नावा सगळं सांगा बा. आता काय माहिती तुमच्या बापानं पाहिलं होतं का 2 रुपयाला 36 रुपये आलाय. 2 रुपयाला 36 रुपये कुठून आलाय नाद. काय करू. आमच्या महाराज मंडळीला लागला होता तो नाद. आता 40% शाळेतले पोरं मोबाईलला गेले. तुमचं काय मत. 10% पोरं शेअर मार्केटने गेले. त्याच्या पुढचं ऐकल्यावर डोकं बंद होईल तुमचं.
पोरांवर कर्ज आहे, बापांवर कर्ज नाही, अशी परिस्थिती आहे आज. पोरांवर कर्ज आहे, बापावर कर्ज नाही. बोलायचं नाही कोणी, बोलला तो मेला सकाळपर्यंत. बापानं मोबाईल शॉपी टाकून दिली, पोराने गेम सुरू केली. 4,000 लावले 9,000 आले, 9,000 लावले 41,000 आले. 1,000ची पार्टी दिली, 40 लावले 1.5 लाख गेले, दुकान विकलं. अहो आम्ही उद्घाटन करून त्या रस्त्याने जाऊ, दुकान बंद. काय हो विकलं? अरे मेडिकल बंद, आपलं ते मोबाईल शॉपिंग आणि कर्ज पोरानं काढायचं बापानं, मजा हाणायच्या पोरानं आणि पोराची बाजू घालायची. ही 150 आहे. हिनं म्हणायचं 3 लाख कर्ज म्हणजे काही लय नाही, पण उद्या माझ्या भावानं जर काही बरं वाईट केलं तो पैशाला भाग लागला का म्हणणारा माझ्या पुढे बसला. पाहते काय ते पोर घ्यावे पटकन बस खाली द्या. आणि 3 लाख कर्ज म्हणजे काय लई कोणची भाषा? 3 लाख कर्ज म्हणजे काही लई नाही. हाय बेटाचा आपली 1 गुंठा जागा तेवढी काढून टाका. त्यानं उपाशी लावून ठेवली. म्हणजे काय कर्ज भाऊ प्यायला लागला. बाप म्हणला अगं ते आपलं पोरग पेत आहे तेव्हा काही बरवलं नका, ते काही पेत नाही. आले त्यानं पोरगी घरात आणू द्या. लोकांच्या पोरांना बायका करता बायका मिळाल्या. माझ्या भाऊला निदान कोणची पहिला पण खरं आहे का खोट आहे? खोटे? हा पोरगी पळून गेले म्हणजे मला अंदाज आला. तू काय करते समजत नाही का? आपली पोरगी रविवारी शाळेत जाते, जाताना दप्तर नेत नाही. कॉलेज 5ला सुटलंय, पोरगी 9ला आली, आल्यावर जेवलीच नाही. मग कॉलेजला अनुदान सुरू केलंय का? आणि इंदुरीकर बोलला ना लोक शिवाय द्यायला. वस्तुस्थिती खरी का खोटी सांगा बोलायचं नाही. आणि आयला काहीच वाटत नाही काय. आणि विशेष महिला म्हणून मुलीच्या सगळ्या गोष्टी आईला माहीत असतात. पामट्याचं सोंग अजिबात घ्यायचं नाही. आणि त्या इंद्रिकरला शिवाय देतात पुरी. प्यार क्या चीज है इंद्रिकर को क्या प्यार तो अंधा होता है, इंद्रिकर ने तो प्यार किया है. फिर मारो झक. बंगल्यातून पुरी पडून गेल्यात आणि कांदे लावायच्या टोळीच्या मुकादम झाल्यात. काय प्यार क्या होता है तो रोप उपटता है उपटो आता. प्यार क्या होता है चिमणे निवडताय निवडा. आईला जर म्हणलं ना तुमची पोरगी मुलाच्या गाडीवर दिसली, अहो तिनं वनस्पती शास्त्र घेतलंय ना, मग ती पर्यावरणाचा स्टडी करते ना, मग 1 तास तो अंगाला असतो तिचा. आता काय त्याचा परिणाम आहे का? शाळेतले पोरं बैठ बैठे साधा दंगड्या फाकी तो कसा बैठे साधा रिलॅक्स रिलॅक्स विचारायची. ओपन चॅलेंज 2 महिन्यानं उत्तर द्याला. पुस्तकं उलटे पालटे करून द्याला, पण द्याला. पण मी गेल्यावर कानायचं नाही. कीर्तन म्हणजे आम्हाला देवाने दिलेला प्रसाद. आम्ही तुम्हाला कीर्तन आम्ही थोडाच करतोय. आमच्या अंतरंगातली माऊली जे ज्ञान देईल ते आम्ही तुमच्या पुढे मागू. तुम्हाला ते पटो अथवा न पटो. म्हणून तर महाराजांची भाषा आहे शिकवितो धनी वेगळा नाही. हो तुका म्हणे माझ बोलवितो देव. आणि काकड्यामध्ये तर सुंदर अभंग आहे, माझा शब्दच तुमच्यामुळे आहे. काय आणि हे 3 पत्ते पाळायचे. अभंगाला सुरुवात. आता फक्त बोलावं लागेल. पहिला प्रश्न आता नुसते प्रश्न उत्तर. हे बरे निर्वास
आता प्रश्न उत्तर राहतील फक्त. पहिला प्रश्न आहे संस्थेच्या वर्धपंथीने घ्यायचं आपल्याला पटकन. आता पटापट होतं एवढं बोलायचं. जगात देव आहे का? हा मला नाही म्हणा. तुम्ही आजारी आहे ना? हा मला नाही तर नाही म्हणा. माझा पहिला प्रश्न आहे जगात देव आहे का? आहे. तुम्ही उत्तर दिले आहे. माझा लगेच दुसरा प्रश्न आहे बसलेल्यापैकी कोणी पाहिलाय का? तुमचं उत्तर आहे नाही. सावध राहा का? नाही. आता मी तुम्हाला प्रश्न देतो. फटाफट निर्वास. मी म्हणतोय देव पाहिलाय का? तुम्ही म्हणतात नाही. मग मी तुम्हाला 4 वाक्य सांगतो. फुलात सुगंध आहे का? आहे. लाकडात अग्नी आहे का? आहे. उसात साखर आहे का? आहे. दुधात लोणी आहे का? आहे. मग जगात देव आहे का? आहे. आता पुढे उलट फिरा. फुलात सुगंध आहे पण घेतला तर आहे. लाकडात अग्नी आहे पण घर्षण केलं तर आहे. उसात साखर आहे पण प्रक्रिया केली तर आहे. दुधात लोणी आहे पण क्रिया केली तर आहे. जगात देव आहे पण संतांची सेवा केली तर आहे. पुन्हा उलट फिरायचं तिथं. पटापट. लाकडाची राख होईल, राखीचं लाकूड होईल नाही. उसाची साखर होईल, साखरेचा ऊस होईल नाही. दुधाचं लोणी होईल, त्याचं दूध होईल नाही. लोखंडाचं सोनं होईल परीस लागला तर, पण त्याचं परत लोखंड होणार नाही. अध्याय नंबर 8, ओवी नंबर 198, ओवी नंबर 199, ओवी नंबर 200 आणि ओवी नंबर 201. घरी गेल्या उचका. लाकडाची राख होईल, राखेचं लाकूड होणार नाही. एकदा आतलं ज्ञान आलं की दुःख येणार नाही. हे जे दुःख आहे ना, मा पोरग बरोबर नाही, हे तुम्ही केलं देवाचं काय सगळं? तुम्हाला कोणी हे कुठे सांगितलं? आता पाण्यात पडलाय म्हणलं बुडण्यापेक्षा हातपाय आलो नाही तर आरडलं पण तरी वरी. आता तू पडलायच नाही. 80% महिलांची एकच तक्रार आहे, एकच. सून माझं ऐकत नाही. बस सुनानं तुझं ऐकल. तू कोण शाळेला पण गेली तुझं ऐकायला? हे कोण आहे तू? सून तुझ्या पोराची बायको आहे, तुझी कोण आहे? तिने तो बैल विकत घेतला, ती गाड्यावर झाली नाही तर काय झालं? तुला काय असं म्हणजे तुला आणखी मिळत ती गप्प आहे ना. आणि हे जे दुःख आहेत ना मला, हे तुम्ही निर्माण केले आणि देवावर लोटायचं काय कामात नाही. तुम्ही एक वाक्य सांगा, मी केलं नाही असं म्हणा, चुकीच व्हाल. जर सगळ्यात बलवान कोण असेल तर तो काळ आहे. आणि तुम्ही सगळ्यांना विकत घेऊ शकता, काळाला विकत घेऊ शकता. काय करू शकत काळ? ध्यानात ठेवा, काळ बदला घेतल्याशिवाय राहत नाही. प्रत्येकाचा काळ वेगळा. 2020 साली डॉक्टरांचा काळ होता. काळ बोलूनच दिलं नाही माणसाला. काळ होता. 1.5 महिन्यापूर्वी कार्यकर्त्यांचा काळ होता. पायी चालतच नव्हते, जिन्हातून हात काढायचे. काळ तुम्हाला पुढे सांग. 100 पोरं एकट्या भीमाने मारले, हा सुद्धा काळ होता. पण भीमाला शेवटी वैकुंठाला जावं लागलं, हाही काळच आहे. भारताचा सम्राट धृतराष्ट्र अरण्यात जळून गेला, हा काळ आहे. आणि ज्याला सगळ्यांनी छळ ज्यांना ती विश्वाची आई ज्ञानोबा झाले, हाही काळ आहे. काळ हो. पांडव दुःखी होते पण जय मिळवला, हा काळ आहे. पण शेवटी जावा लागला निजदामाला, हा काळ आहे. आणि आज 99 नाही 100% लोक माझ्या सगळं काळाच्या विरोधात वागतात. एकाही सर्व्हिसवाल्याला कल्पना नाही का माझं पाप रिटायर झाल्यावर मला भोगायचं आहे. नुसते खात राहा, 20 खा, 30 खा, 40 खा, ईडी पोरं पहिला करा, गावाचं वाटून. तुम्ही विचार करायला तयार नाही. तुम्ही कुणाला गुलाम बनवले, मी कुणाच्या विरोधात वागता? एकाही म्हाताऱ्या माणसाला मी म्हातारा झालो हे मान्य नाही. काय काळ आहे? काळ आहे. सुनेचा काळ आहे, सासूचा काळ आहे, कोणेचा काळ आहे. महाराज, काळामध्ये जगात सगळ्यात कट्टर विरोधक सुद्धा वाकला तो तुकोबरायची आरती लिहून मोकळा झाला.